हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड माय डिअर चिल्ड्रन. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि मन प्रसन्न राहण्यासाठी शरीर धडधाकट पाहिजे आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी त्याची काळजी घेतली गेली पाहिजे, निगा राखली पाहिजे आणि त्यासाठी शरीराच्या अवयवांचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. आजचा आपला विषय शरीराच्या अवयवांशी संबंधित आहे. दिस इज स्टँडर्ड 5th, सब्जेक्ट इंग्लिश, युनिट नंबर 3, लेसन नंबर 4, नो युअर बॉडी. सो आर यू रेडी अँड eager टू नो इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ऑफ सम ऑफ द पार्ट्स ऑफ आवर बॉडी? काय मग, तयार आहात ना सर्वजण आपल्या शरीराच्या काही अवयवांची मजेशीर, रंजक, महत्त्वाची आणि थक्क करून टाकणारी माहिती जाणून घेण्यासाठी? चला तर मग, लेट्स गो फॉर इट देन. नो युअर बॉडी, दिस इज द टायटल ऑफ द लेसन. म्हणजे तुमच्या शरीराविषयी जाणून घ्या. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. आवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स. म्हणजे आपल्या शरीराचे अनेक अवयव आहेत. अँड ऑल पार्ट्स आर स्पेशल. आणि हे सर्व अवयव कसे आहेत? स्पेशल. स्पेशल म्हणजे खास, अतिशय त्यांचं या आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचं असं काम असतं आणि ते न चुकता न विसरता करत असतात. दॅट्स वाय दे आर सो स्पेशल. अँड ऑल्सो रीड द फॉलोइंग फॅक्ट्स टू लर्न हाऊ स्पेशल दे आर. आणि शिवाय त्यांनी बरोबरच आपल्याला सांगितलं आहे की खाली दिलेल्या फॅक्ट्स वाचा. तर फॅक्ट्स म्हणजे खऱ्या गोष्टी. खऱ्या गोष्टी या अवयवांसंबंधी ज्या आपल्याला आजपर्यंत माहिती नाहीत, अशा या गोष्टी त्या वाचायला सांगितल्यात. रीड. टू लर्न हे समजून घेण्यासाठी. काय समजून घेण्यासाठी? हाऊ स्पेशल दे आर. ते कशा पद्धतीने खास आहेत, ते कशा पद्धतीने महत्त्वाचे अवयव आहेत, कशा पद्धतीने त्यांच्यामुळे आपलं जीवन सुसह्य होतं आणि अतिशय मजेशीर होतं, आपल्याला आनंद वाटतो जीवन जगताना. त्याच्यासाठी हे सगळे अवयव कारणीभूत ठरतात. ते कसे? तर या खाली दिलेल्या खऱ्या गोष्टींवरून म्हणजेच फॅक्ट्सवरून आपल्याला लक्षात येईल. सो वी विल रीड वन बाय वन. द ब्रेन कीप्स वर्किंग इवन व्हेन यू आर स्लीपिंग. पहा, या ठिकाणचं पिक्चरच अतिशय बोलकं आहे. दॅट हिअर दिस बॉय हॅज बीन फास्ट अस्लीप. हा मुलगा अगदी गाढ झोपलेला आहे. ही मस्ट हॅव टायर्ड by playing and studying and all the stuff, all the works he has done in the whole day. पूर्ण दिवसभर तो अभ्यास केला असेल, खेळला असेल, इकडे तिकडे पळाला असेल, धावला असेल आणि दमला असेल आणि तो शांतपणे गाढ झोपी गेलेला दिसतोय. आणि हे खरं आहे की आपल्याला सर्वांनाच दिवसभर काम केल्यानंतर शारीरिक मानसिक थकवा जाणवतो आणि आपण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपण झोपी जातो. ती आपल्याला विश्रांतीची गरज असते म्हणून. बट लुक ॲट धिस ब्रेन. दिस इज द पार्ट विच इज लोकेटेड इन आवर हेड. हा मेंदू हा असा पार्ट आहे, असा अवयव आहे की जो आपल्या डोक्याच्या मध्ये असतो. अँड दॅट वर्क्स, दॅट कीप्स वर्किंग. तो त्याचं काम चालू ठेवतो. जरी आपण झोपलेलो असलो तरी इट कीप्स ऑन वर्किंग इवन वेन वी आर स्लीपिंग. आपण जरी झोपलेलो असलो तरी मेंदू मात्र त्याचं काम चोखपणे करत असतो. दॅट मीन्स आवर ब्रेन वर्क्स 24 hours अ डे. म्हणजे मेंदू हा 24 तास काम करत असतो. नाव हिअर वी कॅन सी दॅट दीज आर आईज. हाऊ मेनी आईज वी हॅव? 2 eyes. So we have 2 eyes, but we see one picture. पहा, ही इंटरेस्टिंग गोष्ट, अशी अतिशय साधी गोष्ट आहे, परंतु आपण लक्षात घेतली पाहिजे की दो वी हॅव 2 eyes at 2 different sides of our face. One is on the right side and one is on the left side. These 2 eyes are located on our face, but they can see at a time only one picture. परंतु डोळे जरी 2 असले तरी सुद्धा त्या दोन्ही डोळ्यांनी एका वेळी एकच चित्र आपल्याला
पाहता येतं, एकच वस्तू आपल्याला पाहता येते. आणि इफ समवन इज एबल टू लुक ॲट द डिफरंट पिक्चर्स ॲट अ टाईम, आणि जर कोणी एका वेळी अनेक चित्रे पाहू शकत असेल तर समजून जायचं की त्याच्या डोळ्यांमध्ये दोष आहे. राईट, ही शूड कन्सल्ट टू द डॉक्टर. त्याने डॉक्टरकडे जाऊन डोळे तपासून घेतले पाहिजेत. दिस इज द फॅक्ट अबाउट आवर आईज. अँड लेट्स मूव टू द नेक्स्ट बॉडी पार्ट दॅट इज गिवन हिअर. देअर आर millions of bacteria on our skin, but most of them are harmless. आता या ठिकाणी मिलियन्स म्हणजे काय तर लाखो. या लाखो बॅक्टेरिया म्हणजे काय, जीवाणू. लाखो जीवाणू आहेत कुठे, ऑन आवर स्किन म्हणजे आपली त्वचा, कातडी. तर आपल्या कातडीवर, आपल्या त्वचेवर लाखो बॅक्टेरिया, लाखो जीवाणू आहेत ऑन आवर स्किन. बट मोस्ट ऑफ देम, त्यातील बहुतेक जीवाणू आर हार्मलेस, अतिशय निरुपद्रवी आपल्या शरीरासाठी असतात. म्हणजे त्यांच्यामुळे आपल्या शरीराला काही धोका नसतो, ते आपल्याला काही उपद्रव करत नाहीत. सो दिस इज ऑल्सो अमेझिंग थिंग दॅट वी कॅरी millions of bacteria every day on our skin, but most of them are harmless, निरुपद्रवी असतात. म्हणून ही एक अतिशय मनोरंजक अशी माहिती आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळाली आहे. नाउ नेक्स्ट इज नोज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी दॅट लाईफ गिविंग ऑक्सिजन वी इनटेक विथ द हेल्प ऑफ नोज. आपण आपल्या जीवनावश्यक असणारा जो ऑक्सिजन आहे तो हवेच्या मार्फत आपण या नाकानेच घेत असतो. दॅट मीन्स दिस नोज इज सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ. आवर नोज कॅन रिमेंबर लक्षात ठेवणे 50,000 डिफरंट सेंट्स ऑर स्मेल्स. हे सेंट्स आणि स्मेल्स हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. यांचा अर्थ सुगंध किंवा वास असा आहे. तर आपलं हे जे नाक आहे ते 50,000 वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध लक्षात ठेवू शकतो. कल्पना तरी केली होती का कधी, ऐकलं होतं का आजपर्यंत कधी या नाकाची करामत? सो हाऊ इंटरेस्टिंग अँड अमेझिंग दिस नोज इज. आणि या अशा गोष्टींची नावं, आपण माहीत असलेल्या गोष्टींची नावंसुद्धा आपण जास्तीत जास्त 20 ते 30 सांगू शकू, परंतु 50,000, अरे बापरे, इट्स मोर दॅन अ कॅपॅसिटी ऑफ अ कम्प्युटर ऑल्सो. अगदी संगणकापेक्षाही अतिशय अद्भुत असं कौशल्य या आपल्या नाकाचं आहे. आणि ही नक्कीच आपल्यासाठी खूप महत्त्वाची अशी गोष्ट असल्यामुळं वी कॅन से दॅट धिस साऊंड्स व्हेरी ब्लिसफुल बॉडी पार्ट. नाक म्हणजे अतिशय आपल्याला वरदान असलेलं असं शरीराचा अवयव आहे. नाव नेक्स्ट, बेबीज हॅव अराउंड 300 बोन्स इन देअर बॉडी. लहान मुलाच्या शरीरामध्ये 300 बोन्स म्हणजे काय, हाडे, 300 हाडे असतात. ॲज दे ग्रो अप द बोन्स फ्यूज टुगेदर. आणि जसजसे ती लहान मुलं मोठी होत जातात तसतशी ही जी त्यांची हाडे असतात ती एकमेकांशी सांधली जातात, जुळली जातात. ग्रोनअप्स हॅव फ्युअर बोन्स दॅन बेबीज. ही मोठी माणसं जी असतात, ज्यांची पूर्ण वाढ झालेली असते, त्यांच्यामध्ये मात्र या लहान मुलांपेक्षा कमी हाडे असतात. फ्युअर म्हणजे कमी. किती? देअर आर 206 बोन्स इन देअर बॉडी while little baby have 300 bones. Have you ever imagined that the little baby have more bones than a grown up? लहान मुलाच्या शरीरामध्ये मोठ्या माणसाच्या शरीरापेक्षा जास्त हाडे असतात. ही गोष्ट ऐकली होती का तुम्ही अगोदर? आजपर्यंत माहिती नव्हती, परंतु आता मात्र तुम्हाला या गोष्टी माहिती झालेल्या आहेत. अँड यू शूड टेक प्रॉपर केअर ऑफ दीज ऑल parts. Let's read the next interesting information about another part. Body repairs itself. म्हणजे आपलं शरीर स्वतःची तंदुरुस्ती देखभाल स्वतःच करत असतं. इटसेल्फ म्हणजे ते स्वतःच. रिपेअर म्हणजे दुरुस्ती.
If the skin is cut or injured, blood starts flowing. जर आपली कातडी किंवा त्वचा कापली गेली, कट, और इंजर्ड म्हणजे जखमी झाली, काही लागलं, आपल्याला खरचटलं, आपण पडलो, अशा वेळी जी आपल्याला जखम होते त्यावेळी ब्लड स्टार्ट्स फ्लोईंग, आपलं रक्त त्या जखमेतून वाहतं आणि आफ्टर अ लिटल व्हाईल इट क्लॉट्स, आणि थोड्या वेळाने ते आपोआप साकळतं सुद्धा. त्यावरती खपली धरली जाते. स्कॅब म्हणजे खपली. आपल्या सर्वांना हे अनुभव भरपूर आहेत. लहान मुलांना तर विशेष करून तुमच्यासारख्या मुलांना खूप असे अनुभव असतात. खेळता खेळता अनेक वेळा पडता तुम्ही, खरचटतं, लागतं, जखमा होतात आणि मग नंतर त्या जखमेतून रक्त वाहतं. थोड्या वेळाने ते रक्त थांबतंसुद्धा आणि 1-2 दिवसानंतर त्याच्यावर खपली यायला सुरुवात होते. दॅट खपली इज कॉल्ड ॲज अ स्कॅब. नाव आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, द स्कॅब फॉल्स ऑफ, आणि काही दिवसानंतर ती खपलीसुद्धा गळून पडते आणि देअर इज न्यू स्किन अंडर द स्कॅब, आणि आपल्याला त्या ठिकाणी नवीन त्वचा आलेली दिसते. सो हिअर यू कॅन सी दिस गर्ल हॅज बीन इंजर्ड अँड आफ्टर हर इंजरी हिअर यू कॅन सी द स्कॅब हॅज बीन फाउंड देअर ऑन हर लेफ्ट हँड, अँड हिअर आफ्टर सम डेज दॅट scab has been fallen off and the new skin is there on her left hand. Look how happy she is. Here she was sad, unhappy. Now the next is the air from our sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. आता यामध्ये स्नीज म्हणजे काय तर शिंक येणे. आपल्याला शिंका येतात पावसाळ्यामध्ये किंवा सर्दी झाल्यानंतर, पावसामध्ये भिजल्यानंतर आपल्याला सर्दी होते आणि सर्दीमध्ये शिंका भरपूर येतात. आणि अशा वेळी द एअर म्हणजे हवा, कोणती, फ्रॉम आवर स्नीज, या शिंकांमधून जी हवा आपल्या तोंडातून बाहेर पडते, कॅन ट्रॅव्हल, ही हवा जी असते आपल्या तोंडातून शिंकेद्वारे बाहेर जाणारी, तिचा वेग किती असतो, अबाउट 160 किलोमीटर्स पर आवर, सुमारे 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने ती हवा आपल्या तोंडातून बाहेर येत असते. आहे की नाही मनोरंजक? कारण 160चं स्पीडने आपण पळूच शकत नाही, धावू शकत नाही. अगदी सर्वात वेगवान धावणारा प्राणी जो चित्ता आहे तो सुद्धा 70 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतो. आणि हे तर 160, म्हणजे आपल्या तोंडातली हवा जी जेव्हा आपण शिंकतो त्यावेळी खूप मोठ्या वेगाने प्रवास करते. वेन वी कफ, कफ म्हणजे खोकला, जेव्हा आपल्याला खोकला येतो, द एअर फ्रॉम आवर कफ, या खोकल्यातून बाहेर पडणारी हवा पाहता, ट्रॅव्हल्स ॲट अबाउट 95 किलोमीटर्स पर आवर, आणि ही सुद्धा काही कमी वेगाने प्रवास करत नाही. हिचा वेग किती असतो, 95 किलोमीटर्स प्रति तास. तर अशा पद्धतीने आपला खोकला, शिंक, यातून जी हवा बाहेर पडते तिचा वेग आपल्यापेक्षा, अगदी आपल्या मोटरसायकलपेक्षा, मोटार कारपेक्षा, ST, बस, जीप यांच्यापेक्षाही जास्त त्या हवेचा वेग असतो. अँड द लास्ट वन इज गिवन हिअर, अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इट सेल्फ. जे तुटलेलं हाड असतं, ब्रोकन बोन, ग्रोज अगेन, त्याची पुन्हा वाढ होते, अँड रिपेअर्स इट सेल्फ, आणि ते स्वतःच दुरुस्त होऊन जातं. कसं? डॉक्टर्स यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. डॉक्टर अशा तुटलेल्या हाडाच्या वरच्या बाजूने तुटलेल्या हाडाला काय करतात, प्लास्टर ऑफ पॅरिसचं कवच लावतात आणि त्यामुळे ते हाड व्यवस्थितपणे जुळण्यासाठी मदत होते. सो दीज वेअर द इंटरेस्टिंग फॅक्ट्स ऑफ आवर बॉडी पार्ट्स. यू मस्ट हॅव लर्न अँड यू शूड टेक प्रॉपर केअर ऑफ दीज थिंग्स, ऑफ दीज बॉडी पार्ट्स. नाव हिअर इन द सेकंड ॲक्टिव्हिटी, लिसन केअरफुली, रीड अँड रिमेंबर. लक्षपूर्वक ऐका, वाचा आणि लक्षात ठेवा. आवर बॉडी इज सो वंडरफुल. आपलं शरीर अतिशय अद्भुत आहे. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी.
आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. नेक्स्ट इज वी शूड ईट वेल ॲट रेग्युलर टाईम्स. आपण आपल्या नियमित वेळेवर आणि चांगलं खाल्लं पाहिजे. चांगलं म्हणजे समतोल आहार घेतला पाहिजे, पौष्टिक अन्न असेल असंच खाल्लं पाहिजे. देन वी शूड ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आपण फळावळं आणि त्याचबरोबर भाजीपाला यासुद्धा पदार्थांचा आपल्या जेवणामध्ये समावेश केला पाहिजे. आफ्टर दॅट वी शूड ड्रिंक इनफ वॉटर. म्हणजे ही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि ते तसं कायम राहावं म्हणून आपण भरपूर पाणी, पुरेसं पाणी दिवसभरातून पिलं पाहिजे. नेक्स्ट वी शूड टेक इनफ एक्झरसाइज. म्हणजे आपण दररोज नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. वी शूड गेट इनफ स्लीप. आपल्या शरीराला विश्रांतीची सुद्धा गरज असते, आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे. वी शूड कीप आवर बॉडी अँड हेअर क्लीन. आपलं शरीर जे आहे ते शरीर आणि आपले केस हे दररोज आपण स्वच्छ केले पाहिजेत. दररोज आपण स्वच्छ आंघोळ केली पाहिजे आणि आपलं शरीर आणि केस हे स्वच्छ ठेवले पाहिजेत. आफ्टर दॅट वी शूड कट आवर नेल्स रेग्युलरली. आपले हे जे नखं असतात हाताची, पायाची, यांची वाढ भरपूर होत असते. साधारणपणे आठवड्याला हे नखं आपण काढले पाहिजेत, नियमित नखे कापली पाहिजेत. वी शूड कव्हर आवर माउथ व्हेन वी कफ ऑर स्नीज. मग आत्ताच जर आपण शिकलो आहे की आपल्या शिंकेतून आणि आपल्या खोकल्यातून जी हवा तोंडातून बाहेर पडते तिचा वेग 160 किलोमीटर प्रति तास आणि 95 किलोमीटर प्रति तास असतो. तर आपण खोकताना आणि शिंकताना काय काळजी घेतली पाहिजे की आपण आपलं तोंड झाकून घेतलं पाहिजे किंवा रुमाल लावला पाहिजे. अशा पद्धतीने आपण ते आपल्या तोंडातील रोगजंतू आपल्या शेजारी पाजारी असणाऱ्या इतरांच्या अंगावर जाणार नाहीत, इतरांना त्याचा संसर्ग होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. अँड वी शूड विअर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे. आणि दररोज आपण स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. सो दीज आर द टिप्स टू कीप आवर बॉडी फिट अँड फाईन. आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी ह्या अनेक चांगल्या गोष्टी ज्या आहेत, अनेक या गोष्टी जर आपण केल्या तर आपलं शरीर तंदुरुस्त आणि धडधाकट राहील आणि मग त्यावेळीच आपल्या शरीरामध्ये साऊंड माइंड इन साऊंड बॉडी वचनाचा अर्थ साध्य होईल. याचा अर्थ काय होतो? अ साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हणजे निरोगी शरीरामध्येच निरोगी मन वास करत असतं. Now, next activity is the third one. Write good health and hygiene messages on big sheets of paper and hold an exhibition in your classroom. आरोग्य व स्वच्छता याविषयी संदेश इंग्रजीतून मोठ्या कागदावर लिहा व तुमच्या वर्गात त्यांचे प्रदर्शन भरवा. काही संदेश उदाहरणादाखल या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. एक्झाम्पल्स. द फर्स्ट वन इज ईट वेल म्हणजे चांगलं खा, पौष्टिक खा. ईट ॲट रेग्युलर टाईम्स दररोज नियमितपणे वेळेवर जेवण करा, कारण अवेळी जेवणामुळे सुद्धा शरीरातील यंत्रणा कोलमडू शकते. विविध आजारांना आपण निमंत्रण देऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सो ईट ॲट रेग्युलर टाईम्स. आफ्टर दॅट विअर क्लीन क्लोथ्स म्हणजे नेहमी स्वच्छ कपडे घाला, वैयक्तिक स्वच्छतेची सवय लावून घ्या. नाव यूज युअर इमॅजिनेशन्स, थिंक ऑफ न्यू आयडियाज अँड ट्राय टू मेक अट्रॅक्टिव्ह मेसेज बोर्ड्स ऑर बॅनर्स रिलेटेड टू द टॉपिक गुड हेल्थ अँड हायजीन. फॉर एक्झाम्पल, an apple a day keeps doctor away. Like this, make message banners on a big sheets of paper. Best of luck for your creativity to make such message banners. One more good thought is at the end. Here you can see health is wealth. म्हणजे आरोग्य हीच संपत्ती आहे. खरंच आहे. पैसा, अडका, घर, गाडी, बंगला यांच्यापेक्षा आरोग्य महत्त्वाचं आहे. आरोग्य उत्तम असेल तरच आपण या गोष्टींचा जीवनाचा आनंद लुटू शकतो.
For your kind information, my dear friends and my dear children, there are lots of facts about each body part which we don't know. माझ्या प्रिय मित्रांनो आणि मुलांनो, तुमच्या माहितीसाठी आपल्या प्रत्येक अवयवाशी संबंधित अशा अनेक फॅक्ट्स आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत. ट्राय टू फाइंड आउट देम अँड मेन्शन एनीवन इन द कमेंट बॉक्स which you think is most interesting and amazing. I would like to read and reply to your each and every comment. या फॅक्ट्स शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्यापैकी जी फॅक्ट तुम्हाला जास्त मनोरंजक आणि आश्चर्यकारक वाटली ती खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. अशा कमेंट्स वाचायला आणि त्यांना उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. Keep listening, speaking, reading, writing, and please don't forget to like, share, comment, and subscribe to our channel. Go for it. See you again in the next video. Till then, take care, God bless you, and stay motivated. Thank you. Bye bye.